देशात पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले. पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महागले. गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा दरवाढ. रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात. जीप खोल दरीत कोसळून 8 तरुणांचा मृत्यू. महाबळेश्वर पोलादपूर दरम्यानची घटना. 7 मृतदेह हाती, एकाचा शोध सुरू. विदर्भात आजपासून 2 जूनपर्यंत नवतपाला सुरुवात. 9 दिवसात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता. दुपारच्या वेळेला बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. 12 क्विंटल कांद्यामागे केवळ 1468 रुपयांचा दर. उद्या रोहित पवार नाशिकमध्ये मोर्चा काढणार. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. शिवसेनेला 4, राष्ट्रवादीला 1 तर भाजप स्वतःकडे 12 जागा ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी दावा शिवसेनेनं मागे घेतल्याची चर्चा. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह अधिकाऱ्यांच्या आरोपीसोबत कथित दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. जामिनावर बाहेर आलेल्या संशयितासोबत पार्टी केल्याचा दावा. विशाल वारुळेकडून आळंदी देवस्थानातील दानपेटीतील रक्कम लंपास. आळंदी ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि सरकारला पाठवलं पत्र. सखोल तपास करण्याची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा हवालदारच्या फोनमध्ये गॉड नावानं विद्यार्थी तेजस शहाचा नंबर सेव्ह. तेजसकडून प्रश्नपत्रिका पुढे पाठवल्याचा संशय. मोदी एक महान नेते आणि चांगले मित्र. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींवरती कौतुकाचा वर्षाव. आपण मोदींचे मोठे फॅन असल्याचंही वक्तव्य केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.